रत्नमंचक त्यावरी पुरुषा प्रति पाचणारी शिवेवरी तिष्ठती. गौरीपुत्र गणपती खाली घेतले. जगत चालक जगत प्रभू भगवान रामचंद्र, जगत चालक जगत जननी सद्बुद्धी आई साहेब सीतादेवी, राम भक्त हनुमानजी, गुरुवर्य भगवान बाबा आणि या ठिकाणी सगळे जमलेले रामभक्त राम भगिनी यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून कथेला सुरुवात करतो. संत सजना साष्टांग नमन, श्रोते जनासी लोटांगणे, करावया कथा निरूपण, ज्ञान जाणे मज यावे. माऊली प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी तव दुबळा अर्चित असे भक्ती, बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. या ठिकाणी असताना भारद्वाज ऋषीच्या आश्रमाच्या ठिकाणी साधुरत्न भरत भगवान रामचंद्र प्रभूचा बंधू सप्तऋषीचं मंडळ बरोबर होतं. वशिष्ठ गुरु बरोबर होते आणि अयोध्येतले सगळे पूर्ण लोक बरोबर होते, एक टिकई काही सोडून सगळे बरोबर होते. त्यांची सगळे षोडशोपचार्य पूजा केली. त्यांनी भोजनाच्या अनेक प्रकारचं भोजन ज्याला जे पाहिजे ते आहे रे सगळे जे असतात रे थोस्ट, आणि त्यांची अनेक प्रकारे असतात रे गायनाची इच्छा पूर्ण केली. कारण त्यांचं गायनाची इच्छा परिपूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी रांभा उर्वशी अप्सरा गायन करण्यासाठी आलेल्या होत्या. महाराज एवढंच नाही सांगितलं, पुन्हा या ठिकाणी नाथ महाराजांनी सांगितलं, काय सांगितलं की त्या ठिकाणी अशा प्रकारचे असणारे सुंदर अशा प्रकारचे मंचक तयार केलेले होते आणि त्यांची सेवा करण्यासाठी असणारे 5 अशा प्रकारचे असणारा उर्वशी अप्सरा मेनका देवांगणासारख्या असणाऱ्या आणि त्या ठिकाणी होत्या असं वर्णन केले. एकी करीली चरण शाळा, एकी त्या चरणा संवाह, एकी चंद्र एकी दिव्यांजन, पिढिया जान एक देती. काय सुंदर बोलले महाराज. त्या असणाऱ्या राजे महाराज होते, महाराज साधू संत होते, सप्तऋषी मंडळ होतं. त्यांच्या असणारे चरण सोडण्यासाठी सुद्धा असणारी संपूर्ण असणारे आणि स्वर्गातून अशा प्रकारची त्यांची सेवा करण्यासाठी देवांगण आणलेले होते असं वर्णन केले नाथ महाराजांनी. आणि अशा प्रकारे तेवढं त्यांची पूजा अर्चा करून सुद्धा अनेक प्रकारचे षोडशोपचारचे पूजा अनेक प्रकारचे असणारे भिडे त्यांनी दिले जात होते असं नाथ महाराजांनी वर्णन केले. महाराज बोला सरा पुरुषाशी बोलती आम्ही न येऊ अयोध्ये प्रती, आजीची क्रमिली रात्री जाऊ मागुती स्वर्गासे. काय सुंदर वर्णन आहे महाराज. या ठिकाणी नाथ महाराजांनी सांगितलं त्या ठिकाणी जी अप्सरा देवांना उर्वशी अशा प्रकारे होत्या त्या कारण स्वर्गातल्या होत्या आणि या माणसाबरोबर संभाषण करीत होत्या आणि त्यांनी सांगितलं की आजची रात्रभर असणारे आम्ही तुमच्या पूजा करणार आहेत, आच्या करणार आहेत आणि पुन्हा आम्ही अयोध्येला येणार नाहीत अशा प्रकारे असणाऱ्या त्या देवांगना आणि त्या ठिकाणी संभाषण करू लागल्या. महाराज बोला भारद्वाजांचे ज्ञान ध्यान ज्ञानी आमचे येते आगम, उगवताची जाण अशा प्रकारची होत्या. त्यांनी असताना सांगितलं कुणाला अयोध्येतल्या सगळ्या लोकांना असणारे सगळ्या मंडळी होती सगळे होते पिली तांबुळी भागात वर्णन केलेले सोनार लहार सुतार कुंभार माळी इथं बी आलेत ना सगळे असणारे सगळे होते सगळ्या जातीचे समाजाचे होते. त्यांची सगळ्याची संपूर्ण सेवा केली म्हणून सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की असताना आम्ही तुमची पूजा केली अर्चा केली संपूर्ण अशा प्रकारचं तुमचं मनोगत परिपूर्ण केलं. पण आम्ही काही अवधीला येणार नाही बरं का आणि उद्या सूर्योदय होण्याच्या अगोदर असताना स्वर्गात निघून जाणार आहेत कारण भारद्वाज ऋषीची आज्ञा प्रमाण म्हणून आम्ही या ठिकाणी आलो असं वर्णन आहे. महाराज बोला जवळी असता अप्सराशी राम भक्त
राम भक्तांचं मनोगत परिपूर्ण करण्यासाठी कुणाचं माझे जे या ठिकाणी रामभक्त आले त्या रामभक्ताचं मनोरथ परिपूर्ण करण्यासाठी त्यांच्या मनाला समाधान देण्यासाठी त्यांच्या मनाला सुख समाधान प्राप्त करून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो. अशा प्रकारे असताना उर्वशी अप्सरा मेनका देवांगना आणि त्या ठिकाणी त्या ह्याच्या रामभक्ताबरोबर संभाषण करू लागल्या. महाराज बोला आत्मा आत्मी नाही स्त्री पुरुष मिथ्या पाही स्त्री पुरुष वास वास देही बुद्धी नाही हरिभक्त. काय किती उच्च सृष्टीचे विचार आहेत. अरे आत्मन आत्मी आहेच, पुरुषाने स्त्री आहे का भेदभाव नाहीच ना. कारण भक्ताच्या ठिकाणी कुठला भेद आणि कुठली अभेद येऊ शकतो म्हणजे नाही. सगळे एकरूप आहेत. माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचे भक्त आहेत आणि माझ्या भगवान रामचंद्र प्रभूची सेवा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आगमन केलं आणि तुमची राम भक्ताची इच्छा परिपूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आम्हाला आणि ऋषींनी बोलविलं. अशा प्रकारे असताना त्या ठिकाणी संभाषण करू लागल्या. महाराज बोला पुरुष सहित नारी स्वर्ग भोगिती घरोघरी भारद्वाज ऐसी अपरी पूजा करी भरता. स्वर्गातल्या सुखाची आणि या ठिकाणी भारद्वाज ऋषीच्या ठिकाणी ज्या आश्रमाच्या ठिकाणी असताना सुख समाधान प्राप्त करून दिलं त्या भारद्वाज ऋषीने असताना स्वर्गातलं सुख आश्रमाच्या ठिकाणी आणलं महाराज. आणि साधुरत्न भरत शत्रुघ्न सप्तऋषीचं मंडळ आणि अयोध्येतले संपूर्ण सगळे जातीचे लोक. महाराज बघा ना जातीवर किती वाईट आहे आजची अवस्था भगवंताने. कारण असताना माझ्या हनुमानजीला विनंती की बाबा सही सलामत अशा प्रकारे पार पाडावा. जातीमध्ये कसल्याही प्रकारची तेर भगवंत हनुमानजी निर्माण होऊ देऊ नका अशी मी हनुमानजीच्या चरणी विनंती करतो. महाराज कोणी नाही मलिन वास कोणी नाही मलिन कोणी नाही मलिन भास स्वर्ग उल्हास सर्व. कारण असताना किती सुंदर वर्णन आहे या ठिकाणी. नाथ महाराजांनी सांगितलं सगळे एका ठिकाणी आले होते. कुठल्या प्रकारचा भेद नव्हता. कसल्याही प्रकारची असणारी संपूर्णचे सगळे सुखी होते, समाधानी होते, आनंदाने होते. आणि अशा प्रकारचा त्यांच्या मनामध्ये कुठल्या प्रकारचा भेदभाव नव्हता. अशा प्रकारचा असणारे भारत ऋषीनं संपूर्ण असणारे त्या ठिकाणचे साधू संत ऋषी मुनी आणि सगळ्याचा अशा प्रकारे असणारे त्या ठिकाणी काय केलं पूजा केली. अशा प्रकारचं वर्णन आहे. बाबा